Yes. Very good morning once again that. सगळ्यात सुरुवातीला जो डाऊट तुम्ही आज विचारलाय WH क्वेश्चन संदर्भातला. तर मी तुम्हाला सांगेल की आता बेसिक कन्सेप्ट संदर्भातल्या WH क्वेश्चन्स वरती थोडं कॉन्सन्ट्रेट करा. WH क्वेश्चनचे दोन भाग पडतात, दोन बायफर्गेशन्स पडतात त्या फेजमध्ये. एका पार्टमध्ये हिअर इज हिअर सॉरी हाऊ मेनी, हाऊ मच, हाऊ लॉंग, हाऊ फॉर, विच आणि हुज असे 6 पार्ट पडतात. हाऊ मेनी, हाऊ मच, हाऊ लॉंग, हाऊ फार, विच आणि हुज असे 6 फॉर्मेशन एका साईडला जातात. आणि मग बाकीचे व्हॉट, नंतर व्हाय, हू, व्हेन, व्हेअर ह्या सगळ्या गोष्टी त्या एका साईडला पडतात या फेजमध्ये. आता ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करत असताना कसा करायचा असतो, तर हा एका मिनिटात किंवा 5 मिनिटात सांगण्याचा पार्ट नाही. फक्त इन शॉर्ट प्रोसेसमध्ये तुम्हाला फक्त मी युटिलिटी सांगतोय. वाटल्यास तर तुम्ही या ऑफलाईनला 2 दिवस, तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी मी क्लिअर करून देतो, अजून काय करता येईल काय नाही त्या संदर्भात. आणि WH क्वेश्चन आणि व्हर्बल क्वेश्चनचा खूप सगळा पार्ट जो शिकवलेला भाग आहे आणि पुढचा ऍडव्हान्स भाग आहे हा L2 मध्ये कव्हर होतो. परंतु L2 ला जाण्याच्या आधी आपल्याला बेस क्लिअर व्हावा म्हणून काही गोष्टी क्लिअर करतोय. जसं फॉर एक्झाम्पल व्हॉट ही संकल्पना आहे. तर मग व्हॉटचा वापर आपण बेसिक कन्सेप्टला किंवा सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचरला घेऊन कसा करू शकतो, ते एक एक्झाम्पल आहे. व्हॉट म्हणजे काय. मग काय याच्या अर्थाने काय इंडिकेट करतो आपण, तर आपण कुठलीही वस्तू, गोष्ट वगैरे ह्या गोष्टीला इंडिकेट करण्यासाठी आपण व्हॉट वापरू शकतो. जसं की व्हॉट डू यू लाईक, व्हॉट डू यू लाईक. आता डू यू लाईक ही संकल्पना आपण लाईक या संकल्पनेमध्ये शिकलोय. फक्त त्याला व्हॉट इंडिकेट केलं की आपल्याला समोरच्याला प्रश्न विचारता येतो की तुला काय आवडतंय. मग आता व्हॉट डू यू लाईक हा जर प्रश्न लिहिला आपण योगेश सर, तर या संदर्भातले 50 प्रश्न तयार करू शकतो आपण. कसे. व्हॉट डू यू लाईक टू ईट, तुला खायला काय आवडतं. व्हॉट डू यू लाईक टू लर्न, तुला शिकायला काय आवडतं. व्हॉट डू यू लाईक टू प्ले, तुला खेळायला काय आवडतं. व्हॉट डू यू लाईक टू सी, तुला पाहायला काय आवडतं. व्हॉट डू यू लाईक टू स्पीक, तुला काय बोलायला आवडतं. याचा अर्थ फक्त एका संकल्पनेला घेऊन कमीत कमी 5, 50, 100 वाक्य आपण तयार करू शकतो. मग आपल्याला WH क्वेश्चन का शिकायचे आहेत, MPSCच्या परीक्षेसाठी लगेच नाही. आपल्याला शिकायचे जनरल कम्युनिकेशनसाठी. मग जनरल कम्युनिकेशन मध्ये काय वाक्य विचारले जातात, तर समोरच्या व्यक्तीशी आपल्याला कम्युनिकेट करायचं आहे या दृष्टिकोनातून वाक्यरचना शिकायची आहे. म्हणून तुम्हाला मी फक्त लाईकचं उदाहरण दिलं. आता असंच हॅवचे पण वाक्य होऊ शकतात. कसं. व्हॉट डू यू हॅव, तुझ्याकडे काय आहे. व्हॉट डू यू हॅव टू गिव्ह, तुझ्याकडे द्यायला काय आहे. व्हॉट डू यू हॅव टू ईट, तुझ्याकडे खायला काय आहे. व्हॉट डू यू हॅव टू सेल, तुझ्याकडे विकायला काय आहे. बरोबर आहे. म्हणजे फक्त व्हॉट या संकल्पनेला घेऊन आपण प्रत्येक कन्सेप्ट सोबत कमीत कमी 50-50 प्रश्न तयार करू शकतो. आपला प्रॉब्लेम काय होतो योगेश सर, की आपण क्रिटिकल याच्यामध्ये जातो. माझं म्हणणं आहे की आपल्याला बोलायला शिकायचं, या संदर्भातल्या वाक्यरचना पहिले शिका, म्हणजे कन्सेप्ट क्लिअर होतो आपला. लक्षात ठेवा, जन्माला आल्यानंतर प्रत्येक बालक हे काही मराठीचं ग्रामर शिकलं नाही आपल्याकडे. बरोबर आहे. नाही 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 चला चला, मला पहिले सांगा काय असतं ते, बरोबर. काय, कोण, कुठे, कसं, काही नाही शिकलो आपण. आपण विचारायला शिकलो ऐकून ऐकून. तसंच WH क्वेश्चनला जर मास्टर बनवायचं असेल आपलं, तर सगळ्यात पहिले त्यांना वापरायला लागा. आता वॉन्ट ही संकल्पना आहे, बरोबर आहे. आपण बेसिक कन्सेप्ट सगळ्या शिकलोय 12 प्रकारचे. मग आता वॉन्टला घेऊन व्हॉटचा प्रश्न कसा तयार होतो. व्हॉट डू यू वॉन्ट, तुला काय पाहिजे. व्हॉट डू यू वॉन्ट टू राईट, तुला लिहायला काय पाहिजे. व्हॉट डू यू वॉन्ट टू स्टडी, तुला अभ्यास करायला काय पाहिजे. राईट. म्हणजे बरोबर. व्हॉटला घेऊन आपण लाईकचं वाक्य विचारू शकतो, हॅवचं वाक्य विचारू शकतो, त्याच्यानंतर वॉन्टचं वाक्य विचारू शकतो, आणि इथं तिथे पण विचारू शकतो. व्हॉट इज देअर, व्हॉट इज हिअर, व्हॉट इज दिस, व्हॉट इज दॅट. बरोबर आहे की नाही. Right. मग एक दिवस काय करायचं योगेश सर, सागर सर, की एकच कन्सेप्ट घ्यायचा आणि त्याला सगळं याच्याशी इंटिग्रेट करून पाहायचं, जोडून पाहायचं.
आणि जोडताना वेगळं काहीच करत नाही आपण. ऑलरेडी डू, डज, लाईक, हॅव, हॅज मध्ये जे प्रश्न तयार करतो ना, त्याला फक्त अलीकडे आपण व्हॉट लावतो. बघा, डू यू हॅव अ पेन, यातला पेन काढून टाकला. व्हॉट डू यू हॅव, तुझ्याकडे काय आहे? मग तुमचं उत्तर काय येईल? आय हॅव अ पेन. मग मी सागर सरांना म्हटलं, व्हॉट डू यू हॅव टू इट, तुमच्याकडे खायला काय आहे? मग ते म्हटले, आय हॅव अ कुरकुरे. राईट, व्हॉट एव्हर इट मे बी दॅट. तुम्हाला सांगतो ना की डब्ल्यूएच क्वेश्चन हा पार्ट एवढा सोपा आहे, फक्त आतापर्यंत सगळ्यांनी तो तुम्हाला अवघडच करून सांगितला, किंवा आपण आपल्या माइंडसेट मध्ये टाकताना त्याला एवढं अवघड करून टाकलं की बाप, याचं काय खरं नाही. मग ते आलं नाही म्हणून बोलता आलं नाही. कारण डब्ल्यूएच क्वेश्चन आणि व्हर्बल क्वेश्चनचा पार्ट जमल्याशिवाय माणसाला काय विचारावं समोरच्याला हाच प्रश्न पडतो. बरं, कोणी विचारलं तर ते कळलं पाहिजे त्याचं उत्तर काय द्यायचंय म्हणून. या दोनच प्रोसेस असतात, वेगळं काहीही नाही. आता हे झालं व्हॉटच्या बाबतीमध्ये. आता स्पेसिफिकली तुम्हाला जर विचारायचं असेल हूला घेऊन प्रश्न विचारायचे, हू, तर हूने कोणते वाक्य विचारू शकतो आपण? फक्त ज्याचं उत्तर एखादा व्यक्ती येतो असाच प्रश्न विचारू शकतो. जसं, हु इज युअर बेस्ट फ्रेंड. आता फ्रेंड कोण असणार आहे? व्यक्ती असणार. हु इज युअर फेवरेट ऍक्टर, तुझा चांगला ऍक्टर, आवडता ऍक्टर कोण आहे? हु इज युअर फेवरेट ऑथर, तुझा आवडता लेखक कोण आहे? मग आता हु ची संकल्पना काय वापरतो आपल्याला? फक्त ज्याचं उत्तर व्यक्तीचं काहीतरी डिनोशन येतं किंवा एखादा व्यक्ती हे त्याचं उत्तर येतं, त्यावेळेला आपण हु वापरणार. आता व्हेन कधी वापरणार आहे आपण? व्हेन हे वेळेसाठी वापरणार आहे. कशासाठी वापरणार आहे? वेळेसाठी. वेळेसाठी. आता व्हेन म्हणजे काय? कधी. कधी म्हणजे काय? कधी म्हणजे वेळच दाखवतो आपण. राईट. सो व्हेन डू यू हॅव अ टाइम, तुमच्याकडे वेळ कधी आहे? व्हेन डू यू वॉन्ट टू कम, तुम्हाला कधी यायचं आहे? उद्या, परवा, आज, संध्याकाळी, दुपारी, कधी यायचंय? राईट. व्हेन डू यू गो टू मूवी, तुम्ही चित्रपटाला कधी जाता? म्हणजे कधीही कुठल्याही गोष्टीचं उत्तर जर वेळ आणायचं असेल, आपल्याला वेळ इंडिकेट करायची असेल, तर आपण व्हेननी प्रश्न विचारणार. ओके. मग त्याला हॅव पण लावू का, लाईक पण लावू का, हे पण लावू का, आपल्यावर डिपेंड आहे का आपल्याला समोरच्याला प्रश्न काय विचारायचा. वेळे संदर्भातले प्रश्न आपण काय विचारतो? तू कधी येणार आहे आणि तू कधी जाणार आहेस? बरोबर आहे. आपण कधी निघायचं आणि तू बस स्टँडवर कधी येणार आहे, याच्या पलीकडे काही प्रश्न विचारतो का आपण? नाही. नाही विचारत आपण. मग आपल्याला जे लागतं ना, तेवढेच प्रश्न बनवा आणि वापरायला लागा. वापरायला लागलं की कॉन्फिडन्स वाढतो माणसाचा. आपला नेमका गोंधळ वापरू कोणासोबत? सागर सरांना संध्याकाळी फोन करायचं 9 नंतर, सर बोलू का 5 मिनिटं? बिनधास्त करायचं, ग्रुपमध्ये नंबर आहे आपल्या. म्हणजे काय होतं, प्रॅक्टिस प्रोसेसला सोपं जातं. आता प्रतीक्षा मॅडम आहे आपल्या ग्रुपमध्ये, तुम्ही मॅडमला तुमच्या आणि मॅडमच्या वेळेला मॅच करून तुम्ही मॅडमला फोन करू शकता. मॅडम एक 5 प्रश्न डब्ल्यूएच क्वेश्चनचे विचारतोय, बरोबर आहे का बघा. चुकलेत मॅडम करेक्ट करून सांगतात. लक्षात ठेवा, जेवढे रिसोर्सेस आहे ना त्याचा वापर करा, बिनधास्त वापर करा. प्रिंटरेस्ट नावाचं एक ऍप आहे, पिंटरेस्ट. पिंटरेस्ट माहिती तुम्हाला? हो, माहिती आहे. माहिती आहे, राईट. आता बघा, तुम्हाला साधी गोष्ट सांगतो, म्हणजे ही प्रॅक्टिकल गोष्ट आहे की ज्याच्यावर तुम्ही जर विचार केला. पिंटरेस्ट नावाचं एक ऍप आहे सागर सर. पिंटरेस्ट, PINTEREST, पिंटरेस्ट म्हणून. हे अशा पद्धतीचं एक रेड आयकॉन दिसतोय बघा या साईडला तुम्हाला. या हो, राईट. हा असा पी नावाचा एक आयकॉन आहे रेड कलरचा. आता मी तुम्हाला माझी स्क्रीन शेअर करून दाखवतो. एकदा मी जॉईन होतो. म्हणजे प्रॅक्टिस प्रोसेस कसे करतात बघा मुलं, किंवा आपण कशा पद्धतीने अजून ऍडव्हान्स लेवलवर जाऊ शकतो. आपला मोबाईल, लक्षात ठेवा, युजली आपल्याकडे मराठीमध्ये एक म्हण आहे, आपला हात जगन्नाथ. बरोबर आहे ना? आपला हात जगन्नाथ. तसं आता आपला मोबाईल आपला जगन्नाथ आहे. त्याचा वापर कसा करायचा आहे?
दॅट डिपेंड्स ऑन अस. बघा आता मग. ओके. आता मी शेअर. स्टार्ट रेकॉर्डिंग ऑन कास्टिंग विथ झूम. तुमच्याशी शेअर का नाही होत? हा, शेअर होत आहे ना आता? हो हो सर. सर. हे बघा, प्रिंटरेस्ट वर आपण गेलो. याच्यामध्ये सर्च नावाचं ऑप्शन जायचं, सर्च. या सर्चला क्लिक केल्याच्या नंतर बघा, मी वरती आलो आणि इथं म्हणलो WH क्वेश्चन. फक्त WH क्वेश्चन टाकलं बरं का. बघा, आपल्याला सर एवढ्या सुंदर प्रकारच्या प्रॅक्टिस प्रोसेस दिलेल्या असतात. हे बघा, आणि याला फक्त क्लिक केलं हे आपल्याला सर व्हिडिओ सुद्धा मिळतं याच्यावर. बघा, याचं आवाज पण चालू होतो एकदा. एक मिनिट, मी अनम्यूट करतो याला, शेअरिंग प्रोसेसला. ओके. आवाजाचा काहीतरी प्रॉब्लेम येतोय. पण या पद्धतीत बघा, विच इज युअर बॅग, विच वन इज रिअल, व्हॉट इज द स्टोरी, व्हॉट डिड ही से, व्हॉट डिड यू गो, वेअर डिड यू गो. कितीतरी प्रकारच्या प्रॅक्टिस प्रोसेस तुम्हाला याच्यामध्ये करता येऊ शकतात सर, फक्त प्रिंटरेस्ट नावाच्या ऍपमध्ये. फक्त WH क्वेश्चन टाकलं तर त्याच्या एक्सरसाइज प्रोसेस किती येतात बघा आपल्याला. आता हे बघा, हे WH क्वेश्चनचं फॉर्मेशन. हु इज ॲट द डोअर, दरवाजामध्ये कोण आहे. व्हॉट आर यू डुईंग हिअर, तू इथं काय करत आहेस. व्हॉट डिड यू वेक, व्हेन डिड यू वेकअप, तू कधी उठला. आता आपण जर त्याला म्हटलं ना WH क्वेश्चन इंग्लिश अँड मराठी, तर करून पाहू येतं का. हे बघा, इंग्लिश मराठी संदर्भातल्या पण आल्यात. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वाक्यरचना पण आल्या. फॉर व्हॉट, कशासाठी. ॲट व्हॉट टाइम, किती वाजता. व्हॉट एल्स, याच्याऐवजी काय. व्हेन एल्स, अजून कधी. व्हेन एव्हर, जेव्हा केव्हा. कितीतरी वाक्यरचना आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात.
हे बघा आता हे या वाक्यरचना बघा. डू यू नो हिम? येस आय नो हिम. वेन विल यू गो? तू कधी जाशील? आय विल गो बाय संडे. मी रविवारी जाईल. व्हॉट्स गोइंग ऑन हिअर? नथिंग स्पेशल. काहीच नाही रे. कॅन यू हिअर मी? तुम्ही मला ऐकू शकता का? नो आय कांट. डू यू लाईक मी? येस आय लाईक यू. म्हणजे बघा सर की याला आपण फक्त एक 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 वाक्यरचना जर बघा. डेली कन्व्हर्सेशन बघा आता हे. डेली कन्व्हर्सेशनच्या वाक्यरचना. आय हॅव नो आयडिया. मला काहीच आयडिया नाही. हॅव यू वाउंड द सॉरी हॅव यू वाउंड द वॉच? राईट. तू वॉच घेतली आहेस का किंवा बांधली आहेस का? आय एम फिलिंग टायर्ड टुडे. मला खूपच आज थकल्यासारखं वाटतंय. सॉरी फॉर द इनकन्व्हिनियन्स. सॉरी बरं का मी तुझं ते काम करू शकलो नाही त्याबद्दल. तसदीबद्दल क्षमस्व ज्याला आपण म्हणतो. हाऊ डेअर यू. तुझी हिंमत कशी झाली? लेट्स कॅच अप. चल त्याला पकडूया. वाय आर यू अपसेट? तू अपसेट का आहेस? म्हणजे बघा रोजच्या वापरातले आपल्याला कमीत कमी एक 5, 50, 100 वाक्य याच्यावर मिळतात सर. नंतर बघा 7 कॉमन मिस्टेक्स इन इंग्लिश. 7 कॉमन मिस्टेक आपण काय करतो? लिसन मी असं नाही म्हणायचं, लिसन टू मी म्हणायचं. आय एम ॲग्री नाही, आय ॲग्री. आय एम मॅरिड विथ अ डॉक्टर नाही, आय एम मॅरिड टू अ डॉक्टर. आय एम गोइंग टू होम नाही, आय एम गोइंग होम. मग बऱ्याच वेळेस आपण काय होतं नाही त्या ठिकाणी काही गोष्टी वापरतो. मग या वापरू नये या पण गोष्टी आपल्याला याच्यामध्ये असतात. आता बघा याच्यामध्ये बघा डेली यूज इंग्लिश सेंटेन्सेस. व्हॉट्स युअर नेम? नाईस टू मीट यू. हाऊ वॉज युअर डे? व्हॉट टाइम इज इट? लेट्स मीट ॲट 7 PM. See you later. Have a nice day. I'm so tired today. Do you have any pets? Thank you for your help. It was nice talking to you. I'm looking for a new job. What's your favorite hobby? Can you give me some advice? I really like your outfit today. What's your opinion on this? म्हणजे कितीतरी छोट्या छोट्या प्रकारच्या वाक्यरचना आपल्याला शिकता येऊ शकतात. थोडक्यात तुम्हाला सांगायचं झालं तर काय, तर करणाऱ्या माणसाला कमीत कमी 10,000 ऑप्शन्स आहेत. परंतु काय माहिती योगेश सर, याला आहे ना हे बघा लक्षात ठेवा, महादेवाची आणि नंदीची एक छोटी छोटी पिंड, नंदीचा एक छोटीशी मूर्ती छोटीशी आणि महादेवाची पिंड आपण जेव्हा दगडाची घेतो आपल्या तुळशीत ठेवायला, कुठेतरी तुळशीच्या बाहेर वृंदावनाच्या तिथं आजूबाजूला ठेवायला किंवा घरात ठेवायला जेव्हा घेतो, तेव्हा दगडाची घेतलेली जी मूर्ती किंवा ती पिंड असते ना, तर ती थोडी खडबडीतच असते. ती गुळगुळीत व्हायला पाणी घालत राहावं लागतं रोज. रोज पाणी टाकावं लागतं, रोज पाणी टाकावं लागतं, रोज पाणी टाकावं लागतं. ते काही दिवसाच्या नंतर त्याला एक छान आकार यायला लागतो ऑटोमॅटिक. बरोबर आहे. ही रियालिटी आहे. तसंच इंग्रजीचं काय असतं माहितीये तुम्हाला सांगतो, की इंग्रजीला आहे ना रोज पाणी घालावं लागतं फक्त. कशाचं पाणी घालावं लागतं? मग कधी डब्ल्यूएच क्वेश्चनची प्रॅक्टिस, कधी डेली यूजची वाक्य, कधी हे कधी ते, कधी हे कधी ते, त्याला ते करत राहावं लागतं. मग कधीतरी आपल्याला नाही कळालं तरी ऐकावं लागतं. ऐकायची सवय लागते कानाला. कधीतरी चुकलं तरी बोलावं लागतं, म्हणजे बोलायची सवय लागते जिभेला. आणि हे ज्याला जमलं तुम्हाला सांगतो, तो माणूस परफेक्ट लेवलवरती कम्युनिकेशन प्रोसेसवर येतो. मी तुम्हाला सांगतो ना की 18 वर्षाचा प्रवास झाल्याच्या नंतर पण इंग्रजीत अजून बरंच अभ्यासायचं राहिलंय. हा, फक्त एवढा अभ्यास नक्की झालाय की कसा अभ्यास करायचा असतो हे आम्ही नक्की सांगू शकतो. जसं मी आता तुम्हाला 1-2 मिनिटांमध्ये फक्त पिंटरेस्ट नावाचं एक छोटं ऑप्शन सांगितलं. ऍक्च्युली हे पिंटरेस्ट हे ऍप कशासाठी माहितीये का? हे ऍप आहे आपल्याला फोटो आणि बॅकग्राऊंड एडिटिंग प्रोसेस यासाठी आपल्याला लागणारा ऍप आहे. त्याला आपल्याला झूमचे बॅकग्राऊंड मिळतात, सगळ्या गोष्टी मिळतात. तर त्याच्यामधून मी बॅकग्राऊंड बऱ्याच वेळेला घेत असतो, नाही असं नाही. पण मग ते करता करता आपल्याला आता त्यांनी नवीन टूल पण दिलंय त्याच्यामध्ये, मग त्यात आपण काही करू शकतो. मग जर एवढ्या सगळ्या गोष्टी रेडीमेड असतील तर माझं म्हणणं आहे की फार डोकं लावायची गरजच नाही आपल्याला. रोज 5-10 वाक्य घ्यान करा ना, काय प्रॉब्लेम पडतो? आणि 100% तुम्हाला सांगतो ना, हे रिझल्ट ओरिएंटेड काम आहे. रिझल्ट ओरिएंटेड काम आहे. जर करायचं ठरलं तुम्हाला सांगतो तर 100%. आता आपण जे काही पुढच्या टप्प्यामध्ये जातोय
तर याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 3 L2च्या बॅचला कमीत कमी 3 ई बुक्स आपल्याला मिळत आहेत. कमीत कमी 3 की ज्याच्यामध्ये कमीत कमी 50, 70, 100 डेली यूजची वाक्य आहेत. आता हे Pinterest सारखं जे ऑप्शन आहे तुम्हाला सांगतो, याच्यामध्ये तर तुम्ही रोज खेळलात तरी 10 वाक्य नवीन शिकू शकतात. रोज खेळलो तरी अवेलेबल सगळी दुनिया आहे तुम्हाला सांगतो. फक्त कुठं काय शोधायचं ना, याचा शोध लागला की माणूस डेव्हलप व्हायला लागतो. दॅट कॅन बी पॉसिबल. आणि तेच गरजेचं आहे. हा, क्लास कशासाठी गरजेचा आहे? क्लासमध्ये 2 गोष्टी मिळतात. आपण चुकलो तर आपल्याला सांगणार कोणतरी आहे बुवा, याचा एक कॉन्फिडन्स येतो. दुसरी Right. महत्वाची गोष्ट, मॉरल डाऊन झालं तर ते कॅरी ऑन करण्यासाठी एक फोन केला किंवा त्या बॅचमध्ये बसलो तर आपलं मॉरल परत रिगेन होतं. आणि तिसरी गोष्ट तुम्हाला सांगू का, की बसण्याची सवय लागते शिकण्यासाठी, म्हणून क्लास गरजेचा असतो. बघा आता तुम्ही 20-22 दिवसापासून काही कळत नाही, पण निदान अर्धा घंटा, 20 मिनिटं, 45 मिनिटं काढून बसतोय आपण. का बरं? कारण आपल्याला सवय लागते इंग्रजीसाठी वेळ देण्याची. आतापर्यंत आपल्याला खूप वेळेस वाटलं होतं की इंग्रजी शिकायचं, असं करायचं, तसं करायचं. पण ज्याला मनापासून वेळ देण्याची तयारी असेल आणि जो करायला तयार असेल, त्या माणसाला रिझल्ट येतो म्हणजे येतो 100%. त्यात काहीच वाद नाही. त्याच्यामुळे मन लावून काही गोष्टी करा. WH क्वेश्चन हा फार अवघड पार्ट नाही. WH क्वेश्चनला तुम्ही सहजरित्या मास्टर की मिळवू शकता. फक्त स्टेप बाय स्टेप करा. रोज एक जरी संकल्पना झाली, आज फक्त वेनच घ्या आणि वेनचे सगळ्या प्रकारचे वाक्य पहा. आता तुम्ही त्या Pinterest मध्ये जर टाकलं ना WH क्वेश्चन ऑन व्हेन, तर ते फक्त व्हेनवालीच प्रॅक्टिस देतं आपल्याला. फक्त आपल्याला तसदी काय घ्यावं लागेल माहिती का? इंग्रजीत वाक्य लिहून मराठीत करून पाहणे, मराठी टू इंग्रजी करून पाहणे आणि वापरून पाहणे. आणि काहीच नाही केलं तुम्ही मराठी टू इंग्लिश, इंग्लिश टू मराठी, तरी तुम्हाला अर्थ जर कळत असेल तर डायरेक्ट वापरून पहा. कारण वापरल्याशिवाय सवय लागणार नाही. वॅगनर चालवणाऱ्या माणसाच्या हातामध्ये जर तुम्ही BMW दिली तर त्याला थोडं प्रेशर येणार आहे. याला असं आहे की कारण त्याची ऑपरेटिंग सिस्टम शिकावी लागेल प्रॉपर पद्धतीने. मध्ये काय कोणतं बटन आहे, कशाचं काय ते पाहावं लागेल. कारण आपल्याला वॅगनर Right. चालवायची सवय. त्याच्यामुळे जोपर्यंत आपल्याला आपण आपल्या माइंडसेटला तयार करत नाही, हे 24 दिवस सुरुवातीला मी तुम्हाला का या म्हटलं होतं, कारण तुमची मानसिकता तयार होते का बघा इंग्रजी शिकण्यासाठी. तसं तर क्लास 3 महिन्याचा आहे सगळा, परंतु 24 दिवसामध्ये तुमची मानसिकता तयार होते का शिकण्याची? तुम्ही रेग्युलरिटी मेंटेन करू शकताय का तुमची? मग नाही मेंटेन करू शकलो तर त्याला कारण काय काय होती ती बाजूला ठेवता येतील का आपल्याला? तर पुढचा प्रवास. राईट. आणि ज्याला विश्वास Yes. होता त्या माणसांनी 14,14, 15,15 हजार, 18,18 हजार रुपये भरून ऍडमिशन घेऊन टाकलेत. काही प्रश्न नाही. डायरेक्टली L1, L2, L3 ला ऍडमिशन घेतलेत लोकांनी. तर प्रश्न तो नाहीये. फक्त माझं म्हणणं आहे की तुम्ही करा. कारण आज जर केलं नाही ना तर उद्या परत तीच वेळ येणार आहे कोणीतरी म्हणण्याची की करा, हे केलं तर फायदा होईल, करा, हे केलं तर फायदा होईल. आज तुम्हाला सांगू का, मॅक्झिमम ग्रॅज्युएशनचे मुलं आहेत, सगळं कंप्लीट करतायत, कम्प्युटरचे कोर्सेस कंप्लीट करतायत, सगळं करतायत, इंटरव्ह्यू प्रिपरेशन मध्ये फेल. मग सगळं Right. करून उपयोग काय झाला? काहीच Yes. नाही. ज्या गोष्टीसाठी वेळ द्यायला पाहिजे होता त्याच्यावर कोणीही वेळ देत नाही. हा मोठा प्रॉब्लेम. चलो ठीक आहे, फाईन, कोई बात नाही आहे. नाव स्टॉप हिअर. उद्याचं सेशन नाही आपलं, परवा रविवार आहे. या 2 दिवसामध्ये जे काही टॉपिक्स तुम्हाला प्रिपेअर करून व्हिडिओ बनवून टाकता येतील, 10 व्हिडिओ कम्प्लिटली पाठवल्याशिवाय तुमचं पहिल्या लेवलचं सर्टिफिकेशन तुम्हाला अलॉट होणार नाही. कारण ती असाइनमेंटच आहे की कमीत कमी 10 व्हिडिओ तुम्हाला सबमिट करायचे आहे. आलं लक्षात? Okay, sir. चलो, ओके. नाव विल स्टॉप हिअर. थँक यू. बाय बाय. हॅव अ नाईस टाइम प्लीज. Bye, sir. Okay, sir.